लोकसभा में विपक्ष के नेता राहुल गांधी की गिरफ्तारी और आंदोलन के दौरान युवाओं पर कथित लाठीचार्ज के विरोध में नागपुर शहर जिला कांग्रेस कमेटी ने राजभवन के सामने जोरदार प्रदर्शन किया। कांग्रेस कार्यकर्ताओं ने केंद्र सरकार के खिलाफ नारेबाजी करते हुए आरोप लगाया कि लोकतांत्रिक अधिकारों और संविधान की भावना को कमजोर किया जा रहा है। प्रदर्शनकारियों ने कहा कि छात्रों की मांगों पर बल प्रयोग के बजाय संवाद होना चाहिए। कांग्रेस ने केंद्रीय शिक्षा मंत्री से नैतिक जिम्मेदारी लेते हुए इस्तीफा देने की मांग भी उठाई। पार्टी नेताओं का कहना है कि जब तक छात्रों के मुद्दों का समाधान नहीं होगा और शिक्षा मंत्री इस्तीफा नहीं देंगे तब तक आंदोलन जारी रहेगा। प्रदर्शन के दौरान बड़ी संख्या में कांग्रेस पदाधिकारी और कार्यकर्ता मौजूद रहे और उन्होंने केंद्र सरकार की नीतियों के खिलाफ अपना विरोध दर्ज कराया। की विद्यार्थी जंतर मंतरवर असताना साधी चर्चा करण्याचं सौजन्य या सत्तांत झालेल्या भाजप सरकारने दाखवलेलं नाही आणि म्हणून संसदेच्या पहिल्या दिवशी युवांनी संसदेकडे आपले प्रश्न विचारण्यासाठी, उत्तर मागण्यासाठी, जबाब मागण्यासाठी मार्च सुरू केला। परंतु त्यांच्यावर ज्याप्रमाणे अन्याय करण्यात आला, मुलींना असॉल्ट करण्यात आलं, त्यांच्या गुप्तांगणावर लाठी मारण्यात आली, युवांना विनाकारण त्यांना मरेतोर मारण्यात आलं आणि अशा प्रकारे इंग्रजांपेक्षा देखील, जनरल डायर पेक्षा देखील हे जे बत्तर सरकार आहे त्या सरकारचा निषेध करण्यासाठी प्रत्येक काँग्रेसचा एक एक शिपाई आज खऱ्या अर्थाने रस्त्यावर उतरलेला आहे। आपण पाहिलं असणार की हा देश आजपर्यंत परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या मार्गावर चालणारा देश होता। पण हे जे सरकार आहे, हुकुमशाहीची सरकार आहे, हे लोक संविधान न मानणारी सरकार आहे। आपण पाहिलं असणार की 2 दिवसा अगोदर जे मुलांवर मारण्याचं काम या लोकांनी केलं आणि काल देशाचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांना जी अटक केली व त्यांच्यावर जे मारहाण केली त्याच्या निषेधार्थ आज आम्ही इथे आंदोलन करत आहोत आणि हा आंदोलन सतत सुरू राहणार आणि जेव्हापर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होणार नाही आणि त्यासोबतच आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा आम्हाला राजीनामा पाहिजे। मोटा पुलिस बंदोबस्त तैनात है, तुम्हारा ताब्यात घेतलं जाऊ शकतं। मोदी जब जब डरता है पुलिस को आगे करता है, मोदी जब जब डरता है पुलिस को आगे करता है। पण आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गावर चालणारे लोक, आम्ही घाबरणारे लोक नाही।